निलेश चव्हाणच्या घराची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे। निलेश चव्हाणचा लॅपटॉपही हस्तगत करण्यात आलाय। पुणे पोलिसांची 2 पथकं ही निलेशच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। निलेश चव्हाणला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सध्या निलेशच्या घराची झाडाझडती पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। सोबतच निलेश चव्हाणचा लॅपटॉपही हस्तगत करण्यात आलाय। पुणे पोलिसांची 2 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत हुंदे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रकांत, निलेश चव्हाणच्या शोधासाठी आता पुण्याची जी 2 पथकं आहेत ती रवाना झालेली आहेत। कशा प्रकारे निलेश चव्हाणचा शोध घेतला जातोय? त्याचा मोबाईल लोकेशन आहे ते ट्रेस करण्याचा प्रयत्न होतो, पण तो एकदम शातिक दिमागवाला आहे। यापूर्वी तो मुळात गुंड प्रवृत्तीचा आहे, विकृत मनोवृत्तीचा आहे। त्यामुळे पोलिसांना अजून त्याचा ट्रेस लागत नाही, म्हणून पोलिसांनी आता त्याच्या इतर बाजूच्या नाड्या आहेत ते आवळणं सुरू केले। रात्री पोलिसांनी याच त्याच्या बिल्डिंगवरती 4थ्या मजल्यावरती छापेमारी केली। त्याचा जो लॅपटॉप आहे ज्यात त्याने ते व्हिडिओ सेव्ह केले होते ते सगळं हस्तगत केलेलं आहे। आणि त्याच्या ऑफिसला आत्ता आपण वरती जाऊन आलो तर कुलूप आहे आतून ते गेटला, त्यामुळे वरती कोण राहतंय की नाही माहीत नाही। म्हणून पोलिसांनी त्याच्या घरच्यांना रात्री तिथे नोटीस बजावली आणि हजर राहण्याचे आदेश दिलेत। जर समजा नाही हजर झाला तर ऑब्व्हियसली 2 पथकं त्याच्या मागावर आहेतच। त्याला शोधण्यासाठी सगळे तिकडं पिंपरी चिंचवड पोलीस, बावधन पोलीस तेही शोधत आहेत आणि इकडून पुणे पोलिसांचं वारजे पोलीस पथक हेही त्याच्या मागावर आहे। एकूणच 4ही बाजूने अजितदादाच्या आदेशानंतर निलेश चव्हाणचं नाकेबंदी सुरू करण्याचं काम पुणे पोलिसांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता आणखी किती वेळात निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागतोय तेच पाहायचं। नक्कीच धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता निलेश चव्हाणचा शोध कधीपर्यंत लागतो याकडे लक्ष असेल।